नमस्कार मित्रांनो, मी आज तुम्हाला घेऊन आलोय आमच्या रानात. मी काय तुम्हाला रोजच असं व्हिडिओ टाकणार आहे. रानात आलोय म्हणलं विषयच नाही. रानात आलोय गवात घ्यायला. गवात आपल्या न्यायचे गायला, जी गाय आपल्याला भेटली तिला गायचा चारा म्हणून. त्या बाजूला आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही तुरीच्या शेंगा. पण आज काय तुरीच्या शेंगा खायचं नाही. त्या तुरीच्या शेंगाने आपलं होटलं उरली ती मोक्कार. तर आता आपण बघतोय ही कांदा आहे सगळा. कांदा तसा अजून एकच महिन्याचा आहे, लई काय नाही. पण जाऊ द्या, असू द्या, होईलच की मोठा नाही. कधी कधी काही दिवसांनी थोड्या दिवसांनी होईल मोठा. तोपर्यंत आपण काय करू, आज गवत घ्यायला सांगितले मला. तोडूप वरी सांगितलं आहे. ताडापापाशीच गवताच गठूड आहे. बघू जेवढं बसन तेवढं बसून. आणि विशेष म्हणजे गावात न्यायचं कशावर माहिती का, आपल्या R15वर. बघू बसलं नाही बसलं घेऊन जायचं, नाही तर राहिलं. बघू दोन. पुन्हा आता आपल्या रानात आलोय. तर आपल्या बोरच्या मोटरचा मेग्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता, त्यामुळे ही पकडन मारतूल घेऊन आलतो. पण आबाने काय केलं आहे, मोटर डायरेक्ट चालू केली. मेगा काय जोडला नाही. मॅगीची तार काढली, वायर काढली. घ्या बघा, मेगा काढून ठेवला. आता मेगा काय दिसणार तिथं. त्यामुळं मी काय म्हणलं आजची दिवस भिजवून घेऊ असंच, आणि मग उद्या परवा लाईट यायच्या टायमाला आपण जुगाड लावू. म्हणलं मेगा जुडू काय आहे ती. मेगा म्हणजे ॲटो म्हणजे आता मला काय सांगायची गरज लागणार नाही. ॲटो स्विच असते ती. आणि इथं आपला आहे जी बोर आहे. बोर बिगत चलते. इथे मिरची आहेत. आणि तुम्हाला विशेष दाखवतो महत्त्वाचं नियोजन. तुम्हाला सांगतो बाबा, ही तडूप भेटलाय मला. ही तडूप आता तडपात मला आबाने सांगितलं इथं कुठंतरी गवत काढून ठेवलेलं आहे, ती गवत घेऊन यायची आपल्याकडं. ती गवत तुम्हाला दाखवतो मी 2च मिनटं. अशा तऱ्हेनं आपल्याला ह्या तुरीच्या वावरात मस्तपैकी गवत गावलेली. गवत इथं आबाने हराळ घेऊन ठेवलेली. हराळ मी यात घेऊन जाणार नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मोक्कार तुम्हाला दाखवतो. ही पाठीमागाची गँग दिसते का, आता लई मोठी गँग आहे ती, जरा लांब आहे. त्यात आमचा बाळा आहे. बाळा धरतोय कांद्याला पाणी. पण बाळा इतका चंद्रामाल आहे की बस नाव काढ नका. तुम्हाला व्हिडिओमध्ये जर झूम करून दिसलं तर मी दाखवतो की कांद्याच्या वावरात कुत्र्यांनी प्रवेश नाही केला पाहिजे, कुत्री आली नाहीत पाहिजे म्हणून बाळाने काय नियोजन केले बघा. ह्या बघा, दिसलं तर बघा. आता हो का, ही जी कलरचं दिसतंय का, ही कलरचं ही आहेत बघा. कलरच्या बाटल्या ठेवल्या आहेत, बाटल्या आपल्या बिस्लरीच्या, की ह्याला बघून म्हणतात कुत्रं आतमध्ये येत नाही वावरात. त्यामुळे ही बाळाने केलेला जुगाड आहे. हा, बाळा तसा लय चंद्रामाल आहे आमचा. बाळाचा नाद नाही करायचा. बाळा लांब आहे ती. 1 2 3 4 5 7 8 जण आहेत. जाऊ द्या, पुढचं मी सांगतो तुम्हाला काय आहे ते नियोजन. ओकेच. मी आता गवताचं वजन घेऊन चाललो आहे. आणि गवताचं वजन ही आपल्याला न्यायचं आहे आपल्या R1वर. तुम्ही बघा 2 मिनटं. ही इथं लावली आपली R15. आता हिच्यावर न्यायचं आहे गवत. आणि तुम्हीच बघा आता. जाऊ द्या, जसं असेल तसं घेऊन जा तुम्ही 2 मिनटं. आता मला प्रश्न पडला, ह्या R1वर हे गवत न्यायचं कसं. रस्ता तर बघा तुम्ही आमचा हो असा आहे. आणि इकडं जर गेलं तर वावरात जाते काट्या कुपाड्यात, आणि इकडे गेलं डायरेक्ट कॅनलाच जाते. त्यामुळे लय मोठा प्रश्न पडला आहे माझ्या टकुऱ्यात. आता ती न्यायचं कसं. हे असला रस्ता आहे मोक्कार. तसं काय बघू, जसं जाईल तसं जाईल, त्याला पर्याय नाही. जाऊ द्या. आजचा आपला हा व्हिडिओ. धन्यवाद. जय शिवराय.